उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेलकट तुपकट मसालेदार पदार्थ खायला खूप कंटाळा येतो. चला आज आपण पौष्टिक अशी पालक खिचडी बनवूया. तर इथे मी पालक स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये 3 ते 4 मिनटं हा भिजत ठेवला आहे. त्यानंतर हा थंड पाण्यामध्ये टाकायचा. या प्रोसेसला ब्लांच करणे असे म्हणतात. आता इथे मूठभर कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, त्याचबरोबर ब्लांच केलेला पालक, जिरे आणि कढीपत्ता टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. त्यानंतर एका साईडला मी तेल गरम केले, त्यामध्ये ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि अर्धा कांदा टाकला आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये टाकायचं धने-जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि बारीक वाटलेला पालक. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे. एका साईडला कुकरला 3 शिट्ट्या काढून मी मूग डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेतले होते, ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. दुसऱ्या साईडला आपण फोडणी करून घेऊया. त्यामध्ये मी तूप गरम केले आहे आणि लसूण टाकून ही फोडणी टाकायची आहे. ह्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास लाल तिखट टाका.